महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे आयोजित कोपरी येथील चैत्र नवरात्र उत्सव यंदा धूमधडाक्यात साजरा होणार आहे। या उत्सवाच्या निमित्ताने स्वराज्याचे आख्यान, अभंग रिपोस्ट, माता की चौकी यांसह अनेक दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर, वंदना गुप्ते, निर्मिती सावंत, बिग बॉस फेम जान्हवी किल्लेकर, पुन्हा शिवाजीराजे भोसले फेम अभिनेता सिद्धार्थ बोडके, राष्ट्रीय बालगायक पुरस्कार विजेती त्रिशा ठोसर आदी नामवंत कलाकार या उत्सवाला हजेरी लावणार आहेत, अशी माहिती एका पत्रकार परिषदेत खासदार नरेश म्हस्के यांनी दिली आहे। या पत्रकार परिषदेला महापौर शर्मिला पिंपळोलकर, नगरसेविका मालती पाटील, नम्रता पमनानी, नगरसेवक अनिल भोर, प्रकाश कोटवानी, हेमंत पमनानी, ऋषिकेश माने, संतोष बोडके, प्रकाश पाटील तसेच रोहित गायकवाड, शिवसेना पदाधिकारी, महिला आघाडी कार्यकर्त्या उपस्थित होत्या। संत तुकाराम क्रीडांगण, कोपरी कॉलनी पूर्व या ठिकाणी या भव्य दिव्य उत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। बुधवार दिनांक 18 मार्च रोजी सायंकाळी देवीचे आगमन होणार असून 19 मार्चला गुढीपाडव्याच्या दिवशी दुपारी 12:15 वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते वाजत गाजत देवीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे। तर रात्री 7:30 वाजता प्रसिद्ध गायिका धनश्री देशपांडे, केतकी भावे जोशी, केतकी चैतन्य यांचा उदे ग अंबे उदे हा देवीचा जागर कार्यक्रम सादर होणार आहे। स्मिता गवानकर या कार्यक्रमाचं निवेदन करणार आहे। तर दर दिवशी विविध असे सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। यानंतर खासदार नरेश म्हस्के, महापौर शर्मिला पिंपळोलकर, नगरसेविका मालती पाटील, नम्रता पमनानी, अनिल भोर तसेच उपशहर प्रमुख जयप्रकाश कोटवानी यांनी संत तुकाराम महाराज मैदानाची पाहणी केली। काम अंतिम टप्प्यात पोहोचलं असून यंदा भव्य असा महाल उभारण्यात येणार असून याची पाहणी करण्यात आली आहे। धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठान आणि आमचे सर्व या प्रतिष्ठानचे आमचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमच्या सगळ्यांची वहिनी लता एकनाथ शिंदे सौ यांच्या मार्गदर्शनाखाली या उत्सवाचं आयोजन या ठिकाणी केलं जातं। संपूर्ण धार्मिक वातावरणामध्ये हा उत्सव या ठिकाणी केला जातो आणि यावर्षी थोडासा उत्साह आमचा जास्त आहे। ठाणे पूर्व विभागामध्ये हा उत्सव आहे आणि आमच्या ठाणे पूर्वच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर ठाणे पूर्वच्या महापौर आहेत आणि त्याच्यामुळे हा उत्साह आमच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवरती यावर्षी जास्त आहे। देवीची कृपा आमच्या ठाणे पूर्ववर झालेली आहे आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजनसुद्धा आम्ही केलेलं आहे। त्याच्यामध्ये स्त्री शक्तीचा जागर आहे, त्याचबरोबर जो स्थानिक भूमिपुत्र आहे त्यांच्यावरती आगरी कोळी संस्कृतीचं या ठिकाणी जे सांस्कृतिक महोत्सव आहे तो सुद्धा त्या ठिकाणी होणार आहे। माता की चौकी आहे, स्वराज्याचं आख्यान छत्रपती संभाजी महाराजांवरती एक वेगळ्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी सिद्धार्थ बोडके हे सादर करणार आहेत आणि अभंग रिपोस्ट हा नावाजलेला कार्यक्रम जो संत साहित्य एक वेगळ्या स्वरूपात तरुणांमध्ये लोकप्रिय व्हावं या हेतूने हा कार्यक्रम जो महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानामध्ये एक मराठी भाषेवरती तो केला जातो। अभंग रिपोस्ट या कार्यक्रमाचं आयोजन आहे। छोटे उस्ताद बाल कलाकार आहेत जो विविध क्षेत्रामध्ये गायनाच्या क्षेत्रामध्ये आघाडीवर आहेत, त्यांचं सुद्धा या ठिकाणी कार्यक्रम आहेत। दांडिया रास आहे आणि विविध मराठी कलाकार मग वंदना गुप्ते असतील, निर्मिती सावंत असतील, वर्षा उसगावकर असतील, हे सर्व विविध कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि त्यांचा सुद्धा सत्कार यावेळी या मराठी कलाकारांचा केला जाणार आहे। दररोज महाप्रसादाचं आयोजन असतं, शेवटच्या दिवशी मोठा महाभंडारा असतो, परंतु हा रोजच महाभंडारा असतो आमच्याकडे। प्रत्येक भाविकाला जो देवीचा महाप्रसाद आहे हा या ठिकाणी दिला जातो आणि आपण पाहतोय की हजारो भाविक रोज या ठिकाणी गर्दी करत असतात। एक धार्मिक वातावरणामध्ये हा उत्सव या ठिकाणी साजरा केला जाणार आहे। मी तुम्हा सगळ्या वाहिन्यांद्वारे सगळं मीडियाद्वारे हा उत्सव जास्तीत जास्त ठाण्यातच नव्हे, महाराष्ट्रातच नव्हे, संपूर्ण हिंदुस्थानामध्ये लोकांपर्यंत पाठवण्याचं काम आपण करता दरवर्षी, त्याबद्दल तुमचे सुद्धा आभार मानतो आणि हा उत्सव जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावा। रोज आपण उपस्थित राहावं। संध्याकाळचे कार्यक्रम, आरती असेल, आमचा नवचंडी यज्ञ असतो, आमची मिरवणूक असते, जी आगमनाची मिरवणूक
आणि निरोपाची मिरवणूक, ह्या दोन्ही मिरवणुका खूप नावाजलेल्या मिरवणुका आहेत. ठाण्यामध्ये खूप प्रसिद्ध झालेल्या मिरवणुका आहेत. त्याचं सुद्धा दृश्यांकन आपण करावं ही विनंती या ठिकाणी करतो आणि ठाणेकरांना आवाहन करतो की देवीच्या दर्शनाकरता आपण सगळ्यांनी सहपरिवारासह आपल्या मित्रपरिवारासह या ठिकाणी उपस्थित राहावं आणि देवीच्या महाप्रसादाचा सुद्धा आस्वाद आपण घ्यावा. गतवर्षी वारकरी आणि कीर्तनकार शेकडोच्या संख्येने आले होते, तसं यावर्षी काही नियोजन? दरवर्षी विविध क्षेत्रातील मग वारकरी असतील, आमचे सिंधी बांधव असतील, आमचे मारवाडी बांधव असतील, आमचा अग्रवाल समाज आहे, उत्तर भारतीय समाज आहे, विविध मी तुम्हाला स्थानिक कोळी आगरी जो आमचा जो मूळ ठाणेकर आहे, आमचा कोपरीवासी आहे, त्यांच्यासुद्धा प्रत्येक समाजाला या ठिकाणी मग पूजेचं स्थान असेल, विविध कार्यक्रम असतील. आपला सिंधी बांधव आहे, वर्षानुवर्ष आपल्या खांद्याला खांदा रोवून कोपरी भागामध्ये राहत आहे. त्यांचे सुद्धा कार्यक्रम, त्यांचे सुद्धा विविध धार्मिक कार्यक्रम सुद्धा याचं आयोजन या ठिकाणी आम्ही केलेलं आहे.